अजितदादा गेले आणि लांडगे डाव शिजवायला लागले. पण एक माणूस अजितदादांच्या समोर उभा होता, धायमुकून रडत होता. तो माणूस ज्या माणसाला कधी आमदारकी दिली नाही, मंत्रिपद दिलं नाही, कुठला एखादा म्हणजे फंड सुद्धा दिला नाही, पण तो माणूस उभा होता रडत अजितदादांच्या समोर, कारण तो माणुसकी जपत होता. तो माणूस एकीकडे जर बघितलं तर जे डाव शिजवत होते त्यांना मंत्रिपदं दिली, पक्षाची अध्यक्षाची पदं दिली, अनेक फंड दिली, पण ती माणसं दादांसोबत कुठेतरी गद्दार झालेली पाहायला मिळाली. दुखवटा सुद्धा साजरा करू दिला नाही. पण हा माणूस फक्त दादांचा ड्रायव्हर होता ना. काही माणसं अशी असतात की पैशापेक्षा मनाने मोठी असतात आणि मनानं मोठा असलेला माणूस कायम माणुसकी जपत असतो बांधवांनो. आणि त्यांचं नाव आहे श्यामकाका मनवे. श्यामकाका, तुम्ही केलेलं काम आणि अत्यंत प्रामाणिकपणे तुम्ही म्हणालात की दादा आपण कारनं आलो असतो तर नक्कीच तुम्ही असतात. आणि त्यावेळेस तुमच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागल्या. गेल्या 27 वर्षापासून तुम्ही दादांसोबत काम करताय. का रिटायर झाल्यावरती सुद्धा दादांनी तुम्हाला ठेवून घेतलं आणि तुमच्या खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणाला सॅल्यूट आहे. आणि तुमच्यासारख्या माणसांविषयी नक्की या महाराष्ट्राला हेवा वाटतो. आणि हा व्हिडिओ श्यामकाकांपर्यंत सुद्धा पोहोचू द्या बांधवांनो, आणि त्यांच्या कार्याचा गौरव आपण करूया. त्यांच्यासाठी नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय लिहिणार आहात, त्यांच्याविषयी तुम्ही काहीतरी शब्द लिहा आणि नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आपला मित्र उदय भिस्ते पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.